लातूरच्या विवेकानंद चौक पोलिसांनी अवघ्या काही तासांत दुहेरी यश मिळवत मोठी कामगिरी केली आहे। LIC कॉलनी परिसरातील 14,48,550 रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांच्या चोरीचा उलगडा करत पोलिसांनी आरोपी महिला श्यामल मोहन राठोड, वय 40 वर्षे, राहणार कन्हेरी तांडा, तालुका जिल्हा लातूर हिला अटक केली आहे। तिच्याकडून 13,63,000 रुपये किमतीचे 9 तोळे 4 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत। याचवेळी दुसऱ्या कारवाईत सारोळा येथील शेतकरी विभीषण संपती बनसोडे यांचे चोरीस गेलेले 3 बैल पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यापूर्वीच शोधून सुरक्षित परत केले। ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंग साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या नेतृत्वात पार पडली। तपासात सहाय्यक फौजदार R.N. गोंदकर, पोलीस अंमलदार खुर्रम काझी, गणेश यादव, यशपाल कांबळे, राणवीर देशमुख, योगेश गायकवाड, सचिन राठोड, त्र्यंबकेश्वर अनिल विरकर आणि दीपक आबाजी सोनकांबळे यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली। लातूर पोलिसांच्या या दुहेरी यशस्वी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे।